मंडळी, छत्रपती संभाजीनगर मधील प्राध्यापकांना सध्या एक वेगळीच समस्या भेडसावत आहे। माजी विद्यार्थी असल्याचं भासवून या प्राध्यापकांची आर्थिक लूट करण्याचा किंवा फसवणूक करण्याचा एक नवा पॅटर्न संभाजीनगर मधून समोर येतोय। या अजब पॅटर्नला बळी पडलेले प्राध्यापक पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा करत असताना त्यांची कुठलीही दखल घेतली जात नसल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टोळीची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पण हे गंभीर प्रकरण नेमकं उघडीस कसं आलं? आर्थिक फसवणूक झालेल्या या प्राध्यापकांसोबत नेमकं काय घडलं? एक इंटरेस्टिंग आणि तितकीच गंभीर कहाणी या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, शिक्षक किंवा प्राध्यापक यांचं विद्यार्थ्यांशी असलेलं नातं किती विश्वासाचं असतं हे आपल्याला माहितीच आहे। पण छत्रपती संभाजीनगर शहरात काही लबाड विद्यार्थ्यांनी या विश्वासाला तडा दिलाय। आपल्यावर असलेल्या प्राध्यापकांच्या विश्वासाचा त्यांनी फसवणुकीचं हत्यार म्हणून वापर केला। कॉलवर माझे विद्यार्थी असल्याचं सांगत आणि कौटुंबिक अडचणीचं नाटक करून या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांची मोठी आर्थिक लूट केली आहे। या संदर्भात काही प्राध्यापकांचे धक्कादायक किस्से समोर आले असून विद्यार्थ्यांकडून त्यांना इमोशनल ब्लॅकमेलिंग केले गेले। कधी आईला कर्करोग झालाय, बहिणीचा अपघात झालाय, औषधी आणि 30,000चे इंजेक्शन घेण्यासाठी पैसे कमी पडत आहे, गाडी व मोबाईल विकला तरी रक्कम अपुरी पडते, अशा वेगवेगळ्या बनावट कहाण्या रचून प्राध्यापकांना गंडा घातला जातोय। गेल्या महिनाभरात 10 पेक्षा अधिक प्राध्यापकांना अशाच पद्धतीने फोन करून हजारो रुपयांचा चुना लावण्यात आल्याचं प्राध्यापकांनी सांगितलंय। सर, मी तुमचा माजी विद्यार्थी बोलतोय। मी खूप संकटात सापडलोय। वडिलांचं निधन झालंय, सततच्या सुट्ट्यांमुळे नोकरी सुद्धा गेली, हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी काही पैसे कमी पडताय, प्लीज थोडे पैसे द्या ना, अशा शब्दात अतिशय भावनिक पद्धतीने आणि ओक्साबोक्सी रडण्याच्या आवाजात प्राध्यापकांना कॉल येत आहे। त्यामुळे संकटात सापडलेल्या आपल्याच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी काही प्राध्यापक धावून जात आहे। विद्यार्थ्यांचं कॉलवरील बोलणं ऐकून काही प्राध्यापकांचं मन भरून आलं आणि त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले। पण हे कोणतेही माझे विद्यार्थी नसून अतिशय हुशारीने लूटमार करणारे ढोंगी विद्यार्थी आहे, असं काही तासांनी उघडीस आलं। प्राध्यापकांना जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा ते चांगलेच हादरून गेले। गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या भावनिक कथा रचून प्राध्यापकांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या अशा धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। प्राध्यापकांचा विश्वास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या या टोळ्या नवनवीन शक्कल लढवताय। एका प्राध्यापकाला विद्यार्थ्याने हॉस्पिटलमधून कर्मचाऱ्यासोबत बोलणं करून देण्याचं नाटक केलं। त्यावर संबंधित कर्मचाऱ्याने दुसऱ्या एका क्रमांकावरून त्या प्राध्यापकाला कॉल केला आणि उपचारासाठी रडणाऱ्या मुलाचं बिल थकल्याचं त्या कर्मचाऱ्याने प्राध्यापकाला सांगितलं। तसेच हॉस्पिटलने 30,000 रुपये माफ केले आहे, फक्त 12,000 रुपये भरायचे आहे, असं सांगत त्या कर्मचाऱ्याने थेट QR कोड पाठवला। पण या प्रकरणात प्राध्यापकाने चौकशी केल्यानंतर हॉस्पिटल, कर्मचारी आणि विद्यार्थी असे सगळेच बनावट असल्याचं समोर आलं। दुसऱ्या एका स्टोरीमध्ये एका प्राध्यापकाने विद्यार्थ्याची अडचण खरी मानून त्याला आर्थिक मदत केली। पण काही दिवसांनी त्या प्राध्यापकाने पुन्हा त्या विद्यार्थ्याला कॉल करून आईची प्रकृती कशी आहे असं विचारलं। त्यावर समोरचा विद्यार्थी म्हणाला, सर, आई वारली, शक्य असेल तर अजून मदत करा। दरम्यान विद्यार्थी पुन्हा पैसे मागत असल्याने त्या प्राध्यापकाचा संशय वाढला। त्यांनी त्या विद्यार्थ्याला नंतर सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून मोबाईल स्विच ऑफ करण्यात आला। तेव्हा कुठे हा सगळा प्रकार फसवणुकीचा असल्याचं स्पष्ट झालं। मंडळी, या आर्थिक लुटीच्या प्रकरणातील सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे कॉल करणाऱ्यांकडे संबंधित प्राध्यापकांबद्दल अचूक माहिती आहे। कारण अनेक महाविद्यालयांच्या अधिकृत वेबसाईटवर त्या प्राध्यापकांची नावे, त्यांचा विभाग आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो। याच माहितीचा वापर करून प्राध्यापकांना टार्गेट केलं जात असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। तसेच फसवणूक करणारी ही सगळी टोळी कधी दौड, कधी जालन्यावरून तर कधी अहिल्यानगर आणि बीडवरून बोलत असल्याचं भासवते। ज्यांना संशय येतोय असे काही प्राध्यापक जेव्हा समोरच्यांना सातत्याने कॉल करताय तेव्हा समोरून तो मोबाईल काही काळासाठी बंद केला जातोय। या सगळ्या गंभीर प्रकरणाच्या बाबतीत एका प्राध्यापकाने पोलिसांकडे तक्रार केल्याचं सांगितलं जातंय, पण पोलिसांकडून त्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नसल्याने फसवणूक करणाऱ्या टोळीची हिंमत वाढत चाललीये। त्याच सोबत प्राध्यापकांची ही चिंता वाढत चाललीये। या संदर्भात असोसिएट प्राध्यापक SD आंबेकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की प्राध्यापकांची माहिती मिळवून होणारे हे प्रकार गंभीर आहे। माझ्यासह काही प्राध्यापकांसोबत हा प्रकार घडलाय। कॉलवरील तरुण इतक्या भावनिक पद्धतीने बोलतोय की तो आपलाच विद्यार्थी आहे असं वाटतं। यात विद्यार्थ्यांवरील विश्वासाचा गैरफायदा घेतला जातोय।
पोलिसांनी ताबडतोब या टोळीचा शोध घेऊन या सगळ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा प्राध्यापक आंबेकर यांनी व्यक्त केली। बाकी छत्रपती संभाजीनगर शहरातील शिक्षण क्षेत्रात घडत असलेल्या या गंभीर प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्राध्यापकांची फसवणूक करणारे ते खरंच माझे विद्यार्थी आहे की मग भुरटे चोर आहे आणि यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी यावर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा।